नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 ऑगस्टला शुक्रवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे सांगण्यात आलेले आहे. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार आहेत असे मानले जाते, म्हणून संपूर्ण देशभरात हा जन्मोत्सव साजरा केला जातो. अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाला साजरा करताना दहीहंडी फोडली जाते. अनेक जण या दिवशी अष्टमीचा उपवास करत असतात. दुसऱ्या दिवशी गोपाळकालाच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची विधिवत पूजा होत असते. योग्य पद्धतीने विधिवत पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, कोणता मंत्र म्हणावा, नैवेद्यास काय द्यावे, त्याचबरोबर या दिवशी उपवास कसा करावा, कधी सोडावा व उत्तर पूजा कशी करावी, संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, तर आवर्जून तो व्हिडिओ बघा. संपूर्ण यथासांग आणि योग्य पूजा पद्धत त्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर काही सेवा देखील सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. लिंक नक्की दिली जाईल, नाहीतर तुम्ही चॅनलच्या नावावर जाऊन त्यामध्ये देखील हा व्हिडिओ बघू शकता. बाळकृष्णाला अभिषेक करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे हा देखील सांगितलेला आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला नक्कीच जाणवेल, कारण भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साधा, सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमी. उद्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणीतून मार्ग मिळतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरात कधीही करू शकता. या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. गाय ही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. तुम्ही श्रीकृष्णाच्या पूजेसोबतच या गाईला एक वस्तू आवर्जून खाऊ घाला. तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु हे काम तुम्ही आवर्जून करायचे आहे. यामुळे तुम्हाला श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी. गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे आणि श्रीकृष्ण हे गायीच्या संगोपनासाठी ओळखले जातात. श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आहे आणि त्यांनी गायीची सेवा केली, ज्यामुळे ते गोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी, गोपाळाष्टमी असे देखील म्हटले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी हे श्रीकृष्णाच्या पूजेसाठी आणि गायीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. इथे गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाबद्दल आणि कामधेनूच्या अभिषेकाची आठवण केली जाते. गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते, कारण ती गोमाता आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जेव्हा श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचरण करत होते तेव्हा त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा, सेवा केली जाते. इंद्राच्या प्रकोपापासून गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोपगोपी आणि गायीचे संरक्षण केले होते, तेव्हा इंद्र आणि कामधेनूने त्यांना गोविंद असे नाव दिले. जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा सर्व गायी त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गायींची वासरे बासरीच्या आवाजावर नृत्य करत होते आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर आपल्याकडे हवा तेवढा पैसा येत नसेल, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते, तर त्यामुळे हा उपाय जर केला तर तुमच्या नशिबाला साथ मिळेल व तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तर कोणती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात काही अनेक अडीअडचणी असतील, त्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असाल, परंतु
तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करावा। हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल। भगवान श्रीकृष्णांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे। तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील आणि चहूबाजूने धनसंपत्ती येत राहणार आहे आणि घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। तसेच तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणे असतील तर हा उपाय केल्याने यासारख्या समस्या दूर होतील। घरामधील वास्तुदोष पितृदोष नष्ट होणार आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे। स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, एक तुळशीपत्र आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे। तीळ हे श्रीकृष्णांचं म्हणजेच भगवान विष्णूंचं प्रतीक मानले जाते। तीळ हे दारिद्र्यनाशक आहेत, म्हणून तीळ टाकून स्नान केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील। तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने तुमचे शरीर पवित्र होत असते। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। बाळकृष्णांना तुम्हाला योग्य पद्धतीने साज, पिवळी फुलं, तुळशीपत्र वाहून धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ बनवणार असाल, श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थ देखील बनवला जातो। तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ बनवला असेल ते एका ताटामध्ये घ्यायचा आहे। हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या घराजवळच गाय असेल तर तिथे 1 तांब्याभर पाणी, हळद कुंकू, अक्षता, फुले सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गायीच्या पायावरती टाकायचे आहे। गाईला हळद कुंकू लावायचे आहे आणि त्या ताटातील संपूर्ण अन्न गाईला खाऊ घालायचं आहे। तुम्ही काही गोडाचा नैवेद्य केला असेल तर तो देखील गाईला खाऊ घालायचा आहे। तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही गाईसाठी अशा प्रकारे बाकीचे अन्न तयार करून खाऊ घालू शकता। नसता तुम्ही गोडाचा पदार्थ करून खाऊ घातलात तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला गाईला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ते अन्न खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गाईच्या खांद्याला करायचा आहे। मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। गोमातेला प्रार्थना करायची आहे, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या दूर होऊ दे आणि माझी प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होऊ दे। त्यानंतर जिथे गाय उभी आहे तर गाईच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। घरी आणल्यानंतर ती एका लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये किंवा इतर कुठे जागा असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे। जेव्हा अशा प्रकारे गाईच्या पायाखालील माती तुम्ही घरी आणता तेव्हा तुमचं घर पवित्र होत असते। तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे, जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजरबाधा झालेली असेल तर सर्व काही दूर होते आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते। तेव्हा अशा प्रकारे ही वस्तू तुम्ही गाईला खाऊ घालता तेव्हा 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो। तर जर तुमच्याकडे गाय नसेल किंवा आजूबाजूला तुमच्या गायी नसतील तर तुम्हाला तुमच्या घरामध्येच देवघरात गाय आणि वासरूची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे। सांगितल्याप्रमाणे मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे आणि गाईला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य नंतर सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। जर तुम्हाला संपूर्ण ताट भरून नैवेद्य तयार करून गाईला दाखवणे शक्य नाही झाल्यास तुम्ही एक पोळी घेऊन पोळीवर एक गुळाचा खडा ठेवून हे देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। त्यामुळे देखील अनेक पटीने शुभफळ प्राप्त होणार आहे। संपूर्ण कृष्ण जन्माष्टमीचे फळ प्राप्त होणार आहे। या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला मारू नका, तिची सेवा तुम्हाला करायची आहे। तुमच्या मुलांच्या हातून या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। बाळकृष्ण हे बाळ स्वरूप आहे। या दिवशी बाळकृष्णाचा जन्म झालेला असल्यामुळे आपल्या घरातील जे लहान बालक आहेत ते देखील कृष्ण स्वरूपच असतात, राधा स्वरूपच मुली असतात। त्यामुळे तुमच्या मुलांच्या हाताने गाईला हिरवा चारा आवर्जून खाऊ घाला। यामुळे तुमच्या लेकरांची भरभरून प्रगती होणार आहे। त्याचप्रमाणे या दिवशी गोसेवा केल्याने घरामध्ये संतान प्राप्तीचे सुख नसेल तर ते देखील प्राप्त होते असे मानण्यात आलेले आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गाय वासरासोबत गाईची रांगोळी देखील काढायची आहे आणि त्या गाय वासराची पूजा देखील करायची आहे। या दिवशी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर गाय वासराची रांगोळी काढून त्याची पूजा केल्याने साक्षात माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्यावर प्रसन्न होत असते। आपल्या घरामध्ये सर्व सुख सुविधा, धनसंपत्ती, पैसा येऊ लागतो। घरातील नकारात्मकता देखील दूर होत असते। या सेवा तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत।
जर तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती जर नसेल तर तुम्हाला आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहे। आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची, बाळकृष्णाची, गाय वासराची मूर्ती असायलाच हवी। आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची आणि गायीची मूर्ती जर नसेल तर तुम्ही आवर्जून घेऊन यावी। ती आवडली असेल तर नक्की लाईक करा। कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।